काय होतं की आपण इच्छा असते आणि आपलं प्रत्येकालाच वाटतं आपण ऍक्टर व्हायला पाहिजे. कारण चाळीमध्ये ना दर 3 खोल्यामागे एक ऍक्टर असतो. तसं आम्ही कोकणातला, त्यामुळे तो ऍक्टर आहेच. कोकणात हे जन्मातच ऍक्टर होऊन येतात. आपल्या घरात पण ऍक्टर असतात, आई बाबांशी बोलताना कसं आपण करतो. तर माझी खूप इच्छा होती, पण आधी मला 12वी पर्यंत ना हॉटेल मॅनेजमेंटला जायचं होतं. कारण मी उत्तम जेवण बनवतो, कधी घरी आलं तर या, म्हणजे व्यवस्थित राहाल तुम्ही, काय टेन्शन नाही. तर पण मला ॲडमिशन घेता आलं नाही, कारण फीज त्यावेळी कॅटरिंग कॉलेजला भरपूर होती, मला नाही परवडलं. मग मी ग्रॅज्युएशन करायला घेतलं. मग एकांकिका स्पर्धा, मग एक पात्री, असं बरंच करत आपल्याला चान्स कसा मिळणार ना. पण एक तर आपलं कोण गॉडफादर नाही, तर बरेचसे थुकपट्टी लावणार पण असतात ना लोक. तर एकाने मला सांगितलं हा मोठं काम करतो, तो चान्स देईल. तर मी त्याला भेटायला गेलो होतो. तो बोलला की चान्स मिळेल ना तुला, हरकत नाही. आता सध्या मी शाहरुख बरोबर करतो, असं भरपूर त्यांनी फिरली होती काय आपलं खरं वाटतं ना, आपल्याला काय माहिती आहे. तर म्हटलं आपण मग काय करायला लागेल, नाही पैसे भरायला लागतील. म्हटलं बरं, नाही पैसे नाही माहिती भाडे, असंच कोण चान्स देत नाही रे. म्हटलं मरू दे. मग मी एकांकिका स्पर्धा, ह्याला भेट त्याला भेट, देना काहीतरी देना. मग मी वाटेल ती कामं केलं, अक्षरशः वाटेल ती. आणि जेव्हा पहिल्यांदा मी काम केलं होतं ना, मी दगडाचं काम केलं होतं पहिल्या एकांकिकेमध्ये. नाट्यदर्पण तेव्हा एकांकिका होत्या. तर दगडात सुद्धा ना भीक मागून मला दगडाचा रोल मिळाला. पण मला असं वाटतं की मी असं थोडं चिकटे आहे, म्हणजे एखादं काम मिळालं ना तर मी जीव तोडून करत होते. म्हणजे आर या पार, एक तर जेवायचं किंवा मारायचं दोघांपैकी एक. तर त्या दगडाच्या रोलसाठी मला उत्तेजनाचं प्राईज मिळालं होतं नाट्यदर्पणचा मला. कारण मला असं वाटतं की खूप जबाबदारी असते तुमच्यावर एखादी गोष्ट करता तेव्हा. आणि मग ते मग इकडचा ग्रुप तिकडचा ग्रुप, मग भरपूर महाराष्ट्राला जेवढ्या स्पर्धा आहेत त्या सगळ्या स्पर्धा केल्या. मग पहिल्यांदा मला चान्स मिळाला टूर नाटकात. केदार शिंदेने दुसरं व्यावसायिक केलं. म्हणजे मकरंद अनासपुरेचं पण दुसरं, सतीश राजवाडेचं पहिलं, हे श्रेयसचं पहिलं माझं, आणि आणि संतोष पवारचं. तर त्यावेळेला सिंधीचं कॅरेक्टर केलं होतं मी. पण त्या सिंधीसाठी ऑलरेडी एक मुलगा डन होता. तर आता म्हटलं आपल्याला काही चान्स मिळणार नाही ना. तर पराग कुलकर्णी त्यात पंजाबी कॅरेक्टर करत होते. म्हटलं पराग सांग ना जरा, तू येत राहा रे रिअल सर, बघू आपण कोण ना कोणतरी प्रॉब्लेम होईल. आणि नेमका प्रॉब्लेम झाला एकाचा, आणि मग तो मला रोल मिळाला. मग ते प्रयोग केले. मग आपण करतो ना स्ट्रगल, आणि स्ट्रगलमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी भिका मागत असतो. अजूनही मागतो, फक्त स्टाईल वेगळी असते. स्टाईल वेगळी असते. आपण बघतो एका स्तर आपण वेगळा, मग स्टँडर्ड भिका मागतो आपण. मग पण हे स्ट्रगल केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये. पण मला असं वाटतं एक मिळाल्यानंतर मग ते काम चांगलं आहे की परत चांगल्या कामासाठी परत स्ट्रगल करायला लागतं. म्हणजे स्ट्रगल संपतच नाही आपल्या आयुष्यातलं. पण मला असं वाटतं मी सुखी आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.